नजर चुकवून मुलं थेट गच्चीवर पळाली. बघूनच माझ्या काळजाचा ठोका चुकला. शेवटी ओरडून खाली बोलवल्यावर जीवात जीव आला. बापरे. तर झालं असं की उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही सगळेजण मिळून जीवनला भेटायला गेलो होतो. आम्ही जीवनसाठी जाताना जो खाऊ घेतला होता, पण त्यावर आधीच वेदांशची नजर पडली. त्यातली बाकरवडी बघून त्याचा जीव तिथंच अडकला. तिथं पोचलो नाही तोच ताईनं आमच्यासाठी मस्त थंडगार फ्रेश ऊसाचा रस आणला. उन्हाळ्यात या रसाची मजा काही वेगळी. तितक्यात माझी दुसरी सिस्टर पण आली आणि इथं बघा, कार्तिकीनं किती सुंदर मेहंदी काढली आहे. मला तर बाबा अशी मेहंदी कधी जमलीच नाही. आता वेदांशला त्याचा फेवरेट खाऊ खायचा हट्ट आवरत नव्हता. खरं तर काल रात्री दाढ दुखूनही पाहुण्यांच्या घरी त्याला नकार देता आला नाही मला. खाऊन झाल्यावर सगळी पिल्लं लपाछपी खेळायला लागली. वेदांशने सगळ्यांना एकाच रूममध्ये शोधून काढलं आणि बघा त्याचा आनंद. तुमच्याकडे पण उन्हाळ्याच्या सुट्ट्या एन्जॉय करायला असे भाची पुतणी आणि सिस्टरची मुलं आली आहेत का? गप्पा मारता मारता त्यांच्यावर लक्ष ठेवणं म्हणजे मोठं टास्कच आहे माझ्यासाठी. पण खरी धमाल तर पुढे होती. या सगळ्या भावंडांनी मिळून शेवटी जो मस्त डान्स एन्जॉय केला ना, त्याने आमची सुट्टी एकदम वसूल झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा.